तर साहिल तांडेलचा सन्मान करा. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स. चला 2 मिनिटं लागतील फक्त, पटापट करा. तुषारजी धुमाल यांचा सन्मान गणेश नाना पाटील यांच्या शुभ हस्ते. साहिल तांडेल या आपण अष्टविनायक मंडप डेकोरेटरचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. नाना ट्रॉफी होती ना माईकची, माईकची आहेत ना 2. ओके. साहिल तांडेलचा सन्मान करा. केटीसी लाईव्हचा प्रतिनिधी या. केटीसी लाईव्ह प्रशांत बागडे याचा सन्मान करण्याची विनंती करतो. केटीसी लाईव्हचा सन्मान. प्रशांत बागडे. चला आता बक्षीस वितरण सोहळ्याला सुरू करतो आपण. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 विकेट्स घेतल्या, जितू खोपडे ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज जितू खोपडे, मल्हार फायटर या टीमचे. प्रणाल दादा या पण संघ मालक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाज जितू खोपडे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 41 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, प्रशांतदादा खांडेकर ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. प्रांश मल्हार फायटर संघाचे प्रशांतदादा खांडेकर ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज. द्या पारितोषिक द्या. त्यानंतर आपण विनंती करू प्रणाल लाले यांना आणि त्याचबरोबर प्रांश मल्हार फायटरला की आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. मनोहर पाटील ठरतात ते उत्कृष्ट यष्टिरक्षक. येस, नो डाऊट, मी देखील त्यांचा फॅन आहे. मनोहर पाटील आपण या. उत्कृष्ट यष्टिरक्षक आपल्या परिसरामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्येच मी म्हणेन उत्कृष्ट यष्टिरक्षण. त्यानंतर बेस्ट फिल्डर आहे का नाना? जरा मोबाईल गेलाय बघा, मोबाईल कोणाला भेटला तर द्या. कॉल करा, कॉल करा. बेस्ट फिल्डर माझी विनंती आहे पर्सनली काकांना द्या, काकांना, काकांना द्या, काकांना. काका बेस्ट फिल्डर काकांना द्या. जरा टाळ्या आणि त्यांचा मोबाईल बघा जरा. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय प्रांश मल्हार फायटरला. त्यांचे संघ मालक प्रणाल लाले आणि प्रशांतदादा खांडेकर आपण या आणि संपूर्ण टीम या. चला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. चला पटापट घ्या, 6:30 वाजले. प्रांस मल्हार फायटर रनर अप ठरतायत या स्पर्धेमधलं. त्यानंतर मालिकावीर हा पारितोषिक आपण देणार आहोत, जी सायकल ठेवण्यात आली आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे मालिकावीर ज्यांनी ही स्पर्धा गाजवली,
मास्टर माइंड संजय सोलंकी ठरतात या स्पर्धेमधले सर्वोत्कृष्ट खेळाडू, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. सायकल ट्रॉफी देऊन सन्मान आपण त्यांचा करणार आहोत. संजय सोलंकी ठरतात या सामने स्पर्धेचे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. 106 धावा. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन संघ ठरतायत नो डाऊट नरेश दादा प्रतिष्ठान धाकटी पंढरी. 8 संघ आले परंतु 6 संघांना परतून लावलं नरेश दादा युवा प्रतिष्ठान या संघाने राजेशजी पाटील यांचा संघ. आणि चॅम्पियन ठरतायत गणेश नाना पाटील, जे संघाचे संघ मालक राजेश पाटील आणि कॅप्टन होते संजय सोलंकी. वेल प्लेड. चॅम्पियन ठरतायत धाकटी पंढरी संघ.